महापालिकेत गुंठेवारी जे प्रमाणपत्र आहेत प्रकरण आहेत ते अभियंत्यामार्फत सादर करण्यात येतात. परंतु या माध्यमातून आणि यापूर्वी पण मी आवाहन केलं होतं की गुंठेवारीचे जे काही नियमानुसार फीस आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणी फीसची मागणी करत असेल किंवा अवास्तव जर मागणी करत असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. आणि मी गुंठेवारी विभागातही कोणालाही काही अडचण आल्यास कुठली काही तक्रार असल्यास मी तिथं माझा नंबर सगळीकडे लिहिलेला आहे, त्यांनी मला मिळण्यासाठी आवाहन केले. तर या दृष्टिकोनातून जी फीस आहे ती प्रथम फीस जी आहे ती तपासणी फीस म्हणून आपण घेतो 1,500 आणि त्याच्यानंतर जे गुंठेवारीसाठी लागते ते 2 प्रकारची फीस असते. एक म्हणजे तुमचं प्रशमन शुल्क, ह्याच्यामध्ये ती जी किंमत असते ते तुम्हाला तुमच्या प्लॉटची साईज म्हणजे तुमचा प्लॉट किती साईजचा आहे आणि दुसरं त्या भागातला रेडी रेकनरनुसार काय दर आहे ह्याच्यावर ठरते. आणि तिसरी एक किंमत द्यावी लागते आपल्याला मोजणी शुल्क. असे 3च टाईपचे शुल्क द्यावं लागतात. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही शुल्क देण्याची गरज नाही. आणि असं जर कोणाची जर काही तक्रार असेल किंवा महापालिकेचे अभियंते किंवा बाहेरचे अभियंते किंवा कोणी असं आवाच्या सवा जर कोणी माहिती म्हणजे पैशाची मागणी करत असेल तर या माध्यमातून मी सांगेल की त्यांनी डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करावं. त्यांची फीस किती आहे मी त्यांना ते ताबडतोब काढून देण्यात येईल. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.